ज्ञानोबारायाच्या ओव्याचा आवाज जिथं अजूनही घुमतो. तुकाराम महाराजांचे अभंगाची साध अजूनही जिथं ऐकू येते. छत्रपती शिवरायाच्या तलवाऱ्याच्या पात्याच्या पराक्रमाच्या खुणा आजही जिथं पावला पावलाला दिसते. आणि या पर्वताने हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीत संरक्षणाचं स्वतःहून फार मोठं काम केलं. त्या सह्याद्रीच्या कड्या कपाड्यातल्या दऱ्या खोऱ्यातल्या दरे या गावात जन्माला आलेलं महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे, माझे जिव्हाळ्याचे जीवलग मित्र आदरणीय उद्योगमंत्री, त्यांनी विक्रमी उद्योगात सध्या वाटचाल सुरू ठेवली आहे उद्योग खात्याची, ते उदयजी सामंत साहेब. गेल्या 35 वर्षात सदैव ज्यांच्याबरोबर जिव्हाळ्याचं नातं राहिलं ते चळवळीतले माझे अतिशय जीवलग सहकारी मित्र, ज्यांचा मला सदैव अभिमान आहे. आणि त्यांच्याविषयी एक छोटंसं पुस्तक मी आता लिहायला घेतोय. ते केंद्रीय आरोग्यमंत्री आदरणीय प्रताप जाधव साहेब. हिरा माणकं मोती सगळीकडे इसकटलेली आहे. ती सगळी दुकानाच्या दुकानं मुंबईमध्ये आहेत, पुण्यात आहेत, आता आपल्या गावापर्यंत आले ते का नाही. सोन्या चांदी दुकान, पण मया भारत देशाच्या लोकशाहीच्या मंदिरात संसद रत्न म्हणून ज्यांनी किताब मिळवला ते शिवसेनेचे तडफदार तरुण नेते आदरणीय श्रीकांतदादा शिंदे साहेब. सर्व आमचे गुवाहाटीतलं सगळ्या जिव्हाळ्याचं नातं काय ते मामाचं. मामानं खाया पियला नाही चांगलं घातलं म्हणा रे तुम्हाला सांगतो. मामा एवढं कोणी पेला दिलं नाही, खायला दिलं नाही. सगळे व्यासपीठावर ओमराजे सगळे सन्माननीय, ज्यांना नवीन एक पदवी माझ्या जीवनात मी पहिल्यांदा ऐकली बरं, रत्नवीर ही पदवी ज्यांना दिली. आणि साहेब खरं सांगतो, निसर्ग प्रत्येकाला जन्म देताना काही नाही काही देऊनच पाठवत असतो. तो असं कुणालाच पाठवतो. दैवी शक्ती भगवंताची. आणि मला सदैव असं वाटतंय, महारुद्र आणि लघुरुद्र असलेला हनुमान त्याचा एक कणभर अंश जन्माला घेऊन आपले चंद्रहार दादा पाटील आले. नवीन रूप धारण केले शिवसेने. त्यांचा प्रवेश झाला तो आपल्या सर्वांसाठी, सगळ्या पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्वाचा दिवस होता. ज्याने हा कार्यक्रम केला ते चंद्रहार दादा पाटील व्यासपीठावर. तुम्ही सगळे रक्तवीर साहेब. माणसाच्या जीवनात खुर्च्या येतात आणि निघून जातात. खुर्चीवर बसल्यानंतर अनेक माणसं मोठी झाली, पण कधीतरी असे एक व्यक्तिमत्व जन्माला येत असतं. त्याच्यात एक वेगळी शक्ती असते की तो माणूस त्या खुर्चीवर बसल्यानंतर त्या खुर्चीचं महत्व वाढत असतं. असं नेतृत्व महाराष्ट्राला या 30-40 वर्षात भेटलं ते एकनाथजी शिंदे साहेबांचे. ज्या खुर्चीवर साहेब बसले, नगर विकास खातं कोणाला माहिती साहेब. तुम्हाला नगर विकास खात्याचं मंत्री केलं, खेड्यापाड्यात नगर विकास खातं पोहोचवलं. ज्याला काय खेड्यापाड्या संबंधच नव्हता या खात्याचा, तिथेही ती खातं पोहोचलं. आज मुख्यमंत्री झाला, सगळ्या महाराष्ट्राची धडकन तुम्ही म्हटलं. जास्त बोलतायत ना, आम्हाला बंधन आहे, पण मी एवढंच सांगतो, जर शिंदे साहेबांनी काही
खासदारकीची निवडणूक झाल्यानंतर गतिमानता राजकारणाला दिली नसती तर आज महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आपल्याला दिसली नसती. मी जाहीररित्या सांगतो. अत्यंत वेगात शिंदे साहेब कामाला लागल्या. लाडकी बहीण युवा, लाडका युवा, अनेक असे खान 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 प्रोग्राम जनतेपर्यंत असे पोहोचवले की इतिहासात कधी घडलं नाही असं महायुतीचं यश या नेतृत्वात घडलं. आज तीच वाटचाल आपल्या सगळ्याला पुढे चालवायची. आयुष्य एकदा येतं. जन्म आई आणि वडिलाच्या रूपाने भगवंताने दिलेला, म्हणून आई आणि वडील हेच भगवंत, हाच विठ्ठल, हाच रुक्मिणी. आणि जाताना कुठल्याही रूपाने जावा पण धरती मातेचं जावं लागते. कोण जाळून टाकतंय, कोण मिठात पुरतंय, कोण मसाला लावून पारशी लोक गिधाडांना खाण्यासाठी फेकून देत आहेत. अनेक प्रकार आहेत शेवटच्या विधीत. हा काळ जो आहे तो तुमच्या माझ्या जीवनातला सगळ्यात महत्वाचा काळ. मी सगळे आणि तुमचे सगळे वडील सर्वांचे माझ्या राजकारणाचे साक्षीदार आहे. तुमच्या घराघरात तुमचे वडील सांगत असतील बापू आमचा दोस्त होता. बरोबर आहे का नाही? यशवंतरावजी चव्हाण वसंतदादा पाटलानंतर डोळं झाकून मान मांडीवर ठेवावे असं तिसरं नेतृत्व मला एकनाथजी शिंदे साहेबांचं दिसलं. भरपूर नेत्यांबरोबर मी फिरलो. भरपूर 4 मुख्यमंत्री असा आहेत की त्यांच्या कॉटवरच मी झोपलो. त्या शंकरराव चव्हाण, शरदचंद्र पवार, तुम्ही फोन करून विचाराय खरं ग. नाही तू म्हणे तू माझ्यापाशी झोपाडा. इतकं मी जवळ गेलो. पण निर्मळ अंतकरणाचं नेतृत्व भेटलं की मला एकनाथजी शिंदे साहेबांच्या रूपाने भेटलं. आणि त्या दिवशी मी निर्णय घेतला जीवनात. माझी फार ओळख नव्हती म्हणा, साहेबांची लय ओळख बिळख होती. बापू गुवाहाटीला गेला का नाही, पण मला कळलं की असं काहीतरी गडबड चालली. मी महेश शिंद्याला मध्ये शिंद्याकडे म्हणलं काय तर तुमचं चाललंय, मला कोण बोलणं काय भांडलं. त्याला सांगितलं मी जर शिंदे साहेब मुख्यमंत्री होणार असतील तरच मी गुवाहाटीला येणार, सुरतला येत नाही, मी येणार नाही. दुसऱ्या कोणाला मुख्यमंत्री करावे या भानगडीत मी पडणार नाही. साहेब होणार असं त्याला तलवारीनं आपलं मुंडकं सुद्धा जाऊ दे. सगळ्यात भारी किस्सा सांगतो. पहिली गाडी खरोखर देवाशी पण माझी होत्या. तुम्ही ते परदेशी डिव्हाइस मिळतो का बघा हायवेला, त्यावेळी विचार जवाहरला डिव्हाइस मिळतो. तुम्ही पालक बरोबर आहे, त्याला विचारा. पहिली गाडी माझी त्यानंच अडली. गाडी उतरलो, त्याला म्हणलं हे परदेशीकडे म्हणलं गृह राज्यमंत्री गाडी काय माहिती आहे का, शंभूराजी होतो माझ्या गाडी. हाय पण वर्ण पाडा कशाचा फोन पिटला का मरायला उलू म्हणलं आण खायला आमदाराचं सगळ्या गेला दिवस येते तुझे व्यवहार सर्व करून लागले. मला हे काय इतका खुश माझ्यावर झाला. फोन करा, बातमी कळी, बराबरा निघाव म्हणा. अडगा म्हटली आपला दिसतोय गडी. हे माझी स्तुती करत नाही, आई शपथ. हे तुम्हाला मी शिकवा येतो उभा राहील. जे नेतृत्व कधीतरी मिळत असतं असं नेतृत्व आपल्या महाराष्ट्र राज्याला शिंदे साहेबांच्या रूपात मिळत, तरुण नेतृत्व श्रीकांत दादाच्या रूपात मिळत. मी आणि चंद्रहार दादा तर दोघा मी तुमच्या घरात, मी तुम्हाला हे सगळं माहीत आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आम्ही मोकळं जाता ठेवत नाही. जो एक बजरंग बली तिकडं आहे, तिकडं मेंदू आहे. तुम्ही काळजी करू नका. आपल्या शिवसेना वाढवायची, साहेबांसाठी वाढवायची, महाराष्ट्रासाठी वाढवायचे, हिंदूचा सम्राट बाळासाहेब ठाकरेचं स्वप्न साकार करण्यासाठी वाढवायचे आहे. तुम्हाला मला सरवाडा शिवसेना वाढवायची आहे. आनंद दिघेंना त्या ठिकाणी केलेल्या हिंदू झेंड्यासाठी जे कष्ट केलं त्या कष्टाला जागायचं तुम्हाला. आणि हा संदेश आज ह्या रक्तदानाच्या रूपाने घेऊन आपण जाऊ.
मी सांगितलं सांगलीत या देशाची ओळख मुळात शेतकऱ्यानं गाळलेला घाम, त्या देशाच्या रक्षणासाठी सीमेवर सांडलेलं सैनिकाचं रक्त, उमेदीनं मैदानात खेळणारा देशाचं नाव करण्यासाठी तो खेळाडू आणि रस्त्यावर खेड्यापाड्यापासून शहरापर्यंत स्मार्ट सिटीपर्यंत फिरणारा तरुण जो या देशाला महासत्ता बनवायचं स्वप्न बघतो, हीच या देशाची ओळख आहे मित्रांनो, भारत देशाची ओळख आहे. आणि आज अभिमान आहे मला साहेब, तुमच्या प्रेरणेमुळं, केवळ तुमच्या प्रेरणेमुळं चंद्रहार दादांनी हा कार्यक्रम त्या पहिला घेतला. माझं चंद्रहार दादांचं बोलणं त्यावेळी झालं होतं. चंद्रहार दादांना क्रीडा खातं तर तुम्ही दिले, क्रीडा खातं दिले, पण आपल्याला भारतात खेळ सगळा आपला शिवसेना पोचवायचा जरा शिवसेना खेळ, बाकी कुस्त्या बिस्त्या राहू देतात जरा बाजूला. तर ह्यांना जरा कुठं तर चांगला अजून राजकीय पद देऊया आपण, म्हणजे राज्यभर राजीवजी गांधींना भेटवून मी त्यावेळी मारुती मानेला फेटा घालून खासदार बनवलं होता छलाकी. त्यावेळी मी विद्यार्थ्यांना घेतली. साहेब माझी खरोखर मनापासून, मी काय चंद्रदादा माझं नातं वेगळं आहे, तुम्ही त्यांना परत निवांत खाली तुमच्या, आम्ही एकामेकाला रक्ताला रक्त सांगणार मुळात दोस्त आहे. पण असा हा बुद्धिवान माणूस आहे, हनुमान आहे, शक्तिमान आहे, तेवढाच बुद्धिवान माणूस आहे. या माणसाच्या त्याला तुम्ही प्रेरणा द्या, शक्ती द्या, ताकद द्या. एवढं दिल्लीपर्यंत काश्मीरपर्यंत जाऊन कष्ट करणार कुठलं नाही. आज पहिलं मला हे सगळं उदाहरण आहे. मी हातरून मेळावे भरवले, मोठमोठे मेळावे भरवले, पण हा प्रोग्राम फार वेगळा आहे, जास्त बोलत नाही. एवढंच सांगतो साहेब तुम्हा सगळ्यांना. आज मला तुम्ही दोस्त म्हणून, मी 70 वर्षाच्या वडिला वयाचा तुमच्याला मला वचन द्यायचं, जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व मोठा करण्यासाठी झटायचं, ही संकल्प या हात वर करा. खरं का खोटं? आपला माणूस, घरातला माणूस, मोठ्या मनाचा माणूस, दिलदार माणूस, देश या राज्याचे सुखदुःख जाणणारा माणूस, आदिवाशापासून ते उद्योगपतीपर्यंत सगळे माहीत असलेला माणूस पुन्हा जन्माला आपल्या बहुजन समाजात येत नाही. अशा माणसाचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्व झटूया. एवढंच या निमित्ताने या ठिकाणी मी बोलतो. मला जास्त बोलायचं नाही आणि मला तुम्ही बोलवलंय, मला का माझं गोडगोड दुखत आहेत, पण तुम्ही बोलवलं एवढ्या कामाला, आम्हाला माहिती, आमचं काय भाषण ऐकत नाही. हॅलो हॅलो रफिक भाई, कुठं आहे तुम्ही? अहो काय नाही, ते रिकुताय रडायला लागले. या माणसं सगळे विचारतात ते फोन स्विच ऑफ सगळं तुमचं आहे, तर काय कुठं आहे? आम्ही सध्या गुवाहाटीत आहे. काय झाडे, काय पगार, काय हते, समजा काय ओके. शिंदे साहेब महाराष्ट्राचे लोकनेते ओके, शिंदे साहेब पुढं अजूनही ओके, पुढं काय ते ओळखा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.